मी टॅरड बाय ममता. आज मी तुमच्यासाठी क्रिस्टल घेऊन आलेले आहे. क्रिस्टल कलेक्शन आहे. आज माझ्याकडे रेग्युलर बेसवरती पूजा वगैरे होतच असतात क्रिस्टल्सच्या माझ्या कस्टमरसाठी वगैरे. तर ही सॅलेनाइट प्लेट आहे. कोणताही क्रिस्टल असो किंवा कोणतंही तुमचं टंबल असो, रॉ क्रिस्टल असो किंवा तुमची टॅरो कार्ड रीडर असाल तर टॅरो डेक असो किंवा तुमची ब्रेसलेट्स असो क्रिस्टलची, याच्यावरती सॅलेनाइट प्लेट म्हणतात याला, याच्यावरती ती चार्जिंगला ठेवली जाते. जसं आपण मोबाईल चार्ज करतो ना, तसं या गोष्टींना पण चार्ज करायची गरज असते. तर हे माझ्या कोणा क्लायंटचे आहेत. हे 2 सॅलेनाइट प्लेट आहे हे. तर हेही आम्ही देतो, पूजा करून वगैरे तुम्हाला घरपोच पोचवली जाते. तर ही सॅलेनाइट प्लेट आहे. ही नकारात्मक ऊर्जा, तुम्ही कुठूनही आलात, कोणतेही ब्रेसलेट वापरा, टंबल वापरा, काही वापरलं तरी त्याच्यात नकारात्मक ऊर्जा ही आलेली असते. तर ही नकारात्मक ऊर्जा जी असते ना, या नकारात्मक ऊर्जेला पूर्णपणे सकारात्मक ऊर्जेत बदलायचे ताकद या सॅलेनाइट प्लेटमध्ये असते. किंवा तुमच्या घरामध्ये ही सॅलेनाइट प्लेट तुम्ही देवाच्या जवळ किंवा तुमच्या ही कायम लपवून ठेवायची असते. किंवा तुमच्या देवाजवळ ठेवली आणि ती ओपन असेल तर काही इश्यू नसतो. तिच्यावरती तुम्ही रात्री क्रिस्टल वगैरे, तुम्ही जी काही रात्री अशा टाईपची जी काही ब्रेसलेट वगैरे घालता, तर ती ब्रेसलेट तुम्ही याच्यावरती चार्ज करायला ठेवू शकता. महिन्यातून एकदा ही तुम्ही चार्ज करायला ठेवू शकता. महिन्यातून एकदा ही क्रिस्टल असे टंबल किंवा रॉ काही क्रिस्टल्स असतील, हे जसं ब्लॅक टर्मलाईन रॉ आहे तसं. तर हे तुम्ही सॅलेनाइट प्लेट हे सगळं महिन्यातून एकदा दर पौर्णिमेला तुम्ही पौर्णिमेच्या 1-2 दिवसांनी किंवा पौर्णिमेच्या दिवशी आणि त्याच्या 1-2 दिवसांनी जर का जास्त क्रिस्टल असतील तर तुम्ही हे सगळं चार्ज करायला तुमच्या घराच्या खिडकीमध्ये किंवा तुमच्या गॅलरीमध्ये, तुमच्या टेरेसवरती तुम्ही ठेवू शकता. की जिथे रात्री एकदा तरी चंद्राची किरणं येतच असतात. आता किरण म्हटलं तरी चालेल किंवा चंद्रप्रकाश म्हटलं तरी चालेल, तो येतच असतो. तर त्यांनीही नॅचरल चार्ज होतात. किंवा तुमच्याकडे ऊन वगैरे येत असेल तर एक उन्हामध्ये 5 ते 10 मिनटं जरी तुम्ही ठेवलं तरी ते, कारण प्रखर ऊन असतं, जर का छोटंसं कवळं ऊन असेल तर एक अर्धा तासापर्यंत तुम्ही ठेवलं तरी चालतं. आणि तुम्हाला काहीच शक्य नसेल तर तुम्ही फक्त पौर्णिमेच्या दिवशी हातात घेऊन जरी बसलात तुमच्या टेरेसवर, तुमच्या घराच्या तिथे जिथे तुमच्याकडे चंद्रप्रकाश येतो, तर तिथे ते तुम्ही घेऊन बसलात तरी ते चार्ज होतं. तर ते चार्ज करणं महत्त्वाचं असतं, ते नॅचरल चार्ज होतं. तर तसंही तुम्ही चार्ज करू शकता. आणि रोज ह्याला धूपबत्ती दाखवायची असते. आणि याच्यामध्ये जे पण काही तुम्ही ठेवता ते सगळं नकारात्मक ऊर्जा सकारात्मकतेमध्ये बदलते. हे आहे ब्लॅक टर्मलाईन. ब्लॅक टर्मलाईनचा वापरच एवढ्यासाठी असतो, तुम्ही नेटवरती वगैरे बघितलेलंच असेल. ब्लॅक टर्मलाईन जो आहे हा ओरिजिनल ब्लॅक टर्मलाईन आहे. थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे हे, बट ही माला आम्ही कोणाला देतो आहे जवळ ठेवण्यासाठी. तर ब्लॅक टर्मलाईनचं कामच हे आहे की तुमच्यामध्ये जी तुमच्या घरामध्ये, तुमच्या दारामध्ये, तुमच्या मनामध्ये, तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या ऑरामध्ये, म्हणजे शरीराभोवती जे आपलं आवरण असतं बाहेरचं आपल्या शरीराच्या, ते जे आवरण आहे त्याच्यामध्ये जी काही नकारात्मकता आलेली आहे, निगेटिव्हिटी आलेली आहे, ती पूर्णपणे सकारात्मकतेत बदलण्याची याची एवढी कपॅसिटी असते. जर का तुम्हाला कोणाची नजर दोष लागली असेल, कोणी ब्लॅक स्पेल्स करत असतील, कोणी तुमच्यावरती जादूटोणा काही करत असतील किंवा तुमच्या वाईट कोणी बघत असेल, खूप जण आपल्याला पाण्यात बघतात, असं कोणी तुम्हाला बघत असेल तर ही जी ब्लॅक टर्मलाईन ही खूप तुमच्या कामाला येते. म्हणजे अगदी माझे क्लायंट आहेत, त्यांनी 3-3, 4-4 वेळा माझ्याकडे ब्लॅक टर्मलाईन मागवलेलं आहे. इतके त्यांना त्याच्यामध्ये फरक पडलेले आहेत. हे तुम्ही घातल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 15 ते 20 दिवसानंतर अगदी जाणवतं की तुमच्या शरीरामधली, अंगातली, तुमच्या मनातली, तुम्हाला जे पण आजूबाजूचे जे भेटणारे लोक असतात, तुमच्या ऑफिस स्टाफमध्ये तुम्हाला कोण असतात, कलिग्स वगैरे, तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ठेवू शकता. हे ब्लॅक टर्मलाईन हे असे रॉ पण येतात, असे मोठे मोठे त्याचे आपण कसं म्हणतो की मोठे स्टोन्सही त्याचे येतात. तर असे मोठे स्टोन्स येतात, त्याला असं त्रिकोण वगैरे असतो. आणि ते तरी तुम्ही तुमच्या घराच्या 4 बाजूमध्ये ठेवलेत तरी कितीही काही झालं तरी नकारात्मक ऊर्जा त्याला म्हणतात ना की त्याला चाटून जाते, पण नकारात्मक ऊर्जा त्याच्यावरती जाते पण तुमच्याकडे येत नाही. तर कधी कधी जर का खूप प्रमाणामध्ये तुमच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर घातल्यानंतर हे तुटतात सुद्धा. जर का नकारात्मक ऊर्जा असेल तर हे तुटतात आपल्या,
तुमच्यावरती कोणी ब्लॅक स्पेल वगैरे काय करत असेल तर तुम्हाला तेवढं त्याच्यात 100% टच होणार असेल ती गोष्ट, तर 100% न लागता अगदी 10 ते 20% तुम्हाला ती लागते. कारण 100% जर का तुमचं लक चांगलं असेल, तुमचे स्टार्स चांगले असेल ॲस्ट्रॉलॉजिकल, तर तुम्हाला ती 100%सुद्धा तुम्हाला ते कळून येतं लगेच. कधी कधी तुमचं हे टंबल वगैरे सुद्धा खाली पडतात. जर का कोणी असं काही नकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे येत असेल तर, तुमच्या देवाजवळ वगैरे किंवा नकारात्मक ऊर्जा असेल, तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल, तरी सेलेनाईट प्लेट सगळे ॲब्झॉर्ब करते. तसंच ब्लॅक टर्मलाईन सगळं ॲब्झॉर्ब करतं. आता हा आहे, हे बघा, आता आपण फ्लॅट सिस्टममध्ये वगैरे राहतो किंवा चाळीमध्ये वगैरे राहतो, किंवा आपण म्हणतात ना की 1+1मध्ये राहतो, किंवा आपलं स्वतःचं घर आहे, पण तिथे आपल्याला जर का आपण आता खूप जण भोपळ्याचा उपाय करतात, खूप जण लिंबू लावतात, खूप जण काही काही वेगवेगळे प्रकार करतात, पण ते लावून सगळ्यांच्या लक्षात येतं की तुम्ही काहीतरी लावलेलं आहे आणि हे काहीतरी जादूटोणा करतात. असं काही वेगळं जरा घरामध्ये दिसलं की लोकांची अशी बोलायची पद्धत असते, घराच्या बाहेर असं वेगळं काही बघितलं तर त्याच्यासाठी ना हा खास आम्ही एक हँगर आणलेला आहे. हा बघा, हा हँगर आहे, हे सेलेनाईट आहे आणि हे ब्लॅक टर्मलाईन आहे. बघू शकता तुम्ही, हे सेलेनाईट आहे आणि हे ब्लॅक टर्मलाईन आहे. हा कोणाकडे जाणार आहे हँगर, तर याला हँगर म्हटलं जातो, लटकन कोणी म्हणतात याला, प्रत्येकजण याला वेगळं वेगळं नाव देतात. हा पूजा करून आम्ही आज ठेवलेला आहे. शनिवारी याची पूजा केली जाते, ब्लॅक टर्मलाईनशी रिलेटेड जे ते आहे ते, कारण याच्यात शनिदेवाचा क्रिस्टलही याला मानला जातो. तर सेलेनाईट आणि ब्लॅक टर्मलाईन ह्याच्यामध्ये आहे. तुमच्या घरामध्ये येणारी पूर्णपणे नकारात्मकता सकारात्मकतेत बदलायची ताकद सेलेनाईटमध्ये आहे, तर ब्लॅक टर्मलाईनमध्ये ती ऊर्जा रोखायची ताकद आहे. तर नकारात्मकतेपासून तुमच्या घराच्या आतमध्ये आपण कुठेही बाहेर येतो जातो, आपण कुठे ट्रॅव्हलिंग करून येत असतो, ऑफिसमध्ये येत जात असतो, मुलांना सोडायला जात असतो, आपण स्वतः बाहेर जात असतो, मार्केटामध्ये, घराबाहेर कुठेही आपण जाऊन येत असतो, त्यावेळेला आपल्याला माहीत नसतं की कोण किती नकारात्मक आहे. तर त्या नकारात्मकतेतून तुम्हाला सकारात्मकतेत येण्यासाठी हा हँगर खूप कामाला येतो. हा हँगर घरामध्ये आतल्या बाजूनी लावायचा असतो, तुमच्या डोअरच्या वरती लावायचा असतो आतल्या बाजूला. नकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे खरोखर येत नाही आणि ह्याचे खूप तुम्हाला फायदे दिसतात. कमीत कमी मी महिन्याला 25 ते 30 हँगर माझ्याकडे लोक घेतात आणि एवढे सॅटिस्फाईड माझे कस्टमर्स आहेत ना याच्यामध्ये, की खरोखर त्यांच्याकडे नकारात्मकता यायची असेल ना, तर काही काही जणांचे हँगर तुटलेले आहेत, अगदी तुटलेले आहेत, तर इतकी त्यांच्यात ताकद आहे. तर हँगरही तुम्ही घेऊ शकता. नकारात्मकतेतून सकारात्मकतेत तुम्हाला हा ब्लॅक टर्मलाईन आणतो. त्यामुळे तुम्ही नकारात्मकतेतून एकदा सकारात्मकतेत आलात की तुम्ही हॅपी होता, तुम्हाला स्वतःला जाणवायला लागतं, तुम्ही हॅपी राहता, तुमचे हॉर्मोन त्यामुळे बॅलन्स होतात. जर का तुम्ही हॅपी राहिलात, तुम्हाला काही टेन्शन नसेल, थोडंसं टेन्शन तुमचं कमी जरी झालं तरी तुम्ही हॅपी राहायला लागता. लेझीनेस जातो तुमच्यामुळे, जो आळस आहे तो निघून जातो, काम करण्याची तुम्हाला इच्छा होते त्यामुळे. तर हे सगळे ताकद त्याच्यामध्ये आहे. म्हणून ब्लॅक टर्मलाईन. आणि ब्लॅक टर्मलाईन तुम्हाला स्थिर तुमची जी मनाची ऊर्जा आहे ती चांगली करून ती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न खूप केला जातो ब्लॅक टर्मलाईनकडून. तर तुम्ही ब्लॅक टर्मलाईनही वापरू शकता. याला ऑनलाईनमध्ये मिळतात किंवा जिथून तुम्हाला मिळतात तिथून तुम्ही खरेदी करता, पण त्यांनी त्याच्यामध्ये काय इंटेन्शन घातले आहे ते तुम्ही पहिलं चेक करा जर का ऑनलाईनमधून घेत असाल तर. नाहीतर प्रॉपर टॅरो कार्ड रीडर आहे किंवा जे हीलर आहेत त्यांच्याकडून तुम्ही प्रॉपर त्याची पूजा करून घ्या. कारण याच्यामध्ये ब्लॅक टर्मलाईनमध्ये वगैरे तुमचे जे इश्यू असतात त्यानुसार याच्यात इंटेन्शन, म्हणजे ह्याच्यामध्ये तशी प्रार्थना आम्हाला घालावी लागते, तसं आम्हाला आमची भावना त्याच्यात तशा टाकाव्या लागतात, तसं आम्ही त्याच्यामध्ये प्रार्थना करतो आणि मग हे आम्ही प्रॉपर पूजा करून हे आम्ही सगळ्यांना देतो. आम्ही डेट ऑफ बर्थ घेतो, त्या व्यक्तीची डेट ऑफ बर्थ लागते, डेट ऑफ बर्थ नसेल तर त्याचं नाव आणि त्याचा फोटोवरून आम्ही तुम्हाला हे प्रॉपर करून देतो. आणि ब्लॅक टर्मलाईन तुम्ही वापरल्यामुळे तुम्हाला खरोखर खूप फायदे होतात. तुम्ही एकदा वापरून बघा. आणि मेन म्हणजे ज्यांना शनीची साधेसाती आहे किंवा शनीची ढय्या आहे किंवा शनी ज्यांच्या कुंडलीमध्ये सुद्धा नीच स्थानावरती आहे, तर त्याला थोडंसं तुम्हाला सपोर्ट ह्यानी मिळतो त्या गोष्टीला.
शनीचा 100% त्रास कमी होत नाही, पण शनीपासून जी तुम्हाला बाधा होणार असते, तुम्ही डिस्ट्रॅक्ट होत असता, तुमची कामं एकदम हळूहळू बनत असतात, तर ती तुमची 100% कामं जी स्लो चाललेली असतात तर ती 70-80% येऊन थांबतात. 20 ते 30% ह्यानी कमी होतं आणि तुमच्या गती मिळते कामांना. मग जीवनातली तुमची काहीही कामं असो, कारण शनी असल्या कारणाने शनी तुमची खूप कठोर कठोर परीक्षा घेतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला फळ दिलं जातं. तर ज्यांचा 8 नंबर आहे, ज्यांचा 17 नंबर आहे किंवा ज्यांचा 26 नंबर आहे जन्मतारखेचा कोणत्याही महिन्याच्या, तर त्यांनी तर हे जास्त प्रमाणात वापरलं पाहिजे. त्यांच्यासाठी तर खूप फायद्याचं ठरतं. शनीची ढैया आहे, शनीची 7.5 आहे, शनीचा काहीही त्रास आहे किंवा ज्यांना त्रास नाही त्यांनासुद्धा जर का कोणाला जर का नजर लागत असेल, ब्लॅक स्पेल्स केलेले किंवा कोणीतरी माझ्यावर ब्लॅक मॅजिक करतंय किंवा तुमचं कामच होत नाही आहेत, पूर्णच कामं अडकलेली आहेत, तर तुम्ही हे नक्की वापरू शकता. तुमच्या घराला नजरदोषापासून वाचवू शकता. नजरदोष तर कितीतरी प्रकारचे असतात. कोणाला पैशाचा नजरदोष लागलेला असतो, कोणाला शरीराला नजरदोष लागलेला असतो, कोणाच्या खाण्यापिण्यावर, कोणाच्या पैशावर, कोणाच्या बुद्धीवरती नजरदोष लागलेला असतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यामुळे तुम्ही हे वापरू शकता. तुम्हाला जर का हँगर हवा असेल किंवा तुम्हाला जर का ब्लॅक टर्मलाईन हवं असेल किंवा आणखी कोणतेही क्रिस्टल हवे असतील तरी तुम्हाला फायदा होतो. जसं आता हा माझ्याकडे क्रिस्टल आहे, हा बघा, हा माझ्याकडे क्रिस्टल आहे. हा क्लिअर क्वार्ट्ज म्हटला जातो, ज्याला आपण मराठीमध्ये स्फटिकही म्हटलं जातं. हा सगळ्या क्रिस्टलचा राजा आहे. तर हा तर एवढी नकारात्मक ऊर्जा खेचतो ना की तुम्हाला जर का कोणी काही करणी बाधा वगैरे काही केलेलं असेल ना, आता हा बघा, हा तुम्हाला एकदम क्लिअर दिसतोय ना, पूर्णच्या पूर्ण क्लिअर आहे. आणि तुम्हाला जर का कोणाची नजर बाधा लागलेली असेल किंवा नजरदोष लागलेला असेल ना, तर हा टोटली तुमच्या घरामध्ये जर का ठेवलेला असेल ना, तर हा तुम्हाला ना खूप पिवळा पडतो, पिवळीची झाक येते त्याच्यावरती किंवा हा ब्रेकही होतो, तुटतोही मधून. हा आपला पण तुटतो की तुम्ही समजा की तुमच्यावरती जी आलेली नजरबाधा होती ती दूर झालेली आहे. असे माझ्याकडे झिबू कॉईन आहेत. आता हे झिबू कॉईन तर खूप स्वस्त आहेत. हे बघा, हे झिबू कॉईन खूप स्वस्त आहेत. हे झिबू कॉईन पण आम्ही पूजा करून देतो. हे झिबू कॉईन मोठ्या प्रमाणात येतात, छोट्या प्रमाणात येतात. म्हणजे ह्याचं ब्रेसलेटही येतं. याने पैसा तुमच्याकडे येतो, खेचला जातो, आकर्षित होतो पैसा आणि स्थिर राहतो या झिबू कॉईनमुळे. सेम तसंच पायराईटचं आहे. पायराईटच्या बाबतीत एक गोष्ट आहे, हा पायराईट आहे. हा हा ग्रॅमवरती दिला जातो आमच्याकडे. हा ओरिजिनल पायराईट आहे बघा तुम्ही. आणि ॲक्च्युली हा जेव्हापासून आम्ही ठेवलेला आहे ना, तेव्हापासून याच्यामध्ये बघा तुम्ही जर का नीट जवळ बघितलं ना, तर हा बघा इथे गणपती बाप्पाचा पण आकार आहे आणि मातेचा पण आकार आलेला आहे. हा बघा गणपती बाप्पाचा आकार इथे आलेला आहे माझ्याकडे. हा बघा, हा जेव्हापासून मी माझ्याकडे ठेवलेला आहे ना, त्यापासून हे बघा पूर्ण गणपतीचा आकार आहे. हा बघा, हे 2 डोळे, हे पूर्ण सोंड आहे, हे बघा खालचं आहे पूर्ण गणपतीच्या. हा जेव्हा घेतला तेव्हा अशा आकारामध्ये नव्हता, आता ह्याने असा आकार पकडलेला आहे. पायराईटचं पण तुम्हाला मी जर का सांगितलं तर नकारात्मकता तुमच्यापासून खूप दूर ठेवतो पायराईट. हे बघा, आणि जर का नकारात्मकताच तुमच्यापासून दूर राहिली ना, तर तुमच्यासाठी ना नवीन नवीन सक्सेसचे मार्ग उघडतात. नवीन नवीन तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी येतात लाईफमध्ये. 18 दिवसांनी पैसा तुमच्याकडे येतो, पैशाचं आकर्षित करायचं काम करतो. आणि मेन म्हणजे हा तुमच्या ऑरातली, तुमच्या शरीराचं जे आवरण असतं त्याच्यामधली जी नकारात्मकता असते, तुमच्या मनातली, तुमच्या देवाजवळची, तुमच्या घरातली, वास्तूतली जी काही नकारात्मकता असते ना, ती खेचायचं काम हा पायराईट करतो. हा पायराईट मी मागे पण खूप वेळा दाखवलेला आहे. तर पायराईटमुळे तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या गोष्टी होतात. आणि जर का तुम्ही पायराईट हा वापरलात, जर का तुम्ही पायराईटचं असं माझ्याकडे बघा हे ब्रेसलेट आहे, तर असं ब्रेसलेट तुम्ही जर का वापरलं तरी तुम्हाला खूप फायदा होतो. आणि पायराईटचं जर का तुम्ही रॉ पायराईट, आता काही जणांना नाही शक्य असतं वापरणं, तर तुम्ही हा पायराईट असा टेबलवरती सुद्धा ठेवू शकता तुमच्या वर्कप्लेसमध्ये. जिथे पण तुमचं शॉप वगैरे असेल किंवा पार्लर वगैरे आहे, कोणतंही शॉप आहे किंवा तुमचा बिझनेस आहे, तिथेही आमच्याकडे लोक किलोचे पायराईट घेतात आणि ते ठेवतात. आणि खरोखर याचे रिझल्ट्स विदिन 15 to 20 डेज तुम्हाला यायला लागतात. मेन म्हणजे सगळी नकारात्मकता कमी होत जाते आणि ते तुम्हाला जाणवतं. तुमचं शरीर जड होतं, तुमच्या शरीरातले हातपाय वगैरे तुम्हाला दुखायला लागतात हे वापरायला लागल्यावरती. आणि मग एक 4-5 दिवस दुखल्यानंतर तुम्हाला खरोखर जाणवतं की तुमचं शरीर एकदम, म्हणजे म्हणतात ना की एकदम डोकं वगैरे असं खूप जणांना जड झाल्यासारखं वाटतं, खूप जणांना विचार करायची क्षमताच संपते. तर तिथे ना हे क्रिस्टल तुम्हाला अशी मदत करतात ना, सपोर्ट करतात, ते तुम्हाला एक सहाय्य करतात.
यांच्याशी तुम्ही मनातल्या गोष्टी जरी तुमच्या बोललात ना तरी तुम्हाला खूप फायदा होतो. आता हा माझ्याकडे टंबल आहे, हा टंबल आहे ॲमेथिस्टचा. तर याने तुमच्या अर्ध्याधिक रोग जे रोगी लोक आहेत ना त्यांच्यासाठी तर हा खूप फायदा करतो. ज्यांना रात्री झोपच येत नाही, असे बरेच लोक आहेत की ज्यांना रात्री झोपच येत नाही, त्यांच्यावरती तर हा 1 महिन्यामध्ये वर्क करतो. मग ह्याचं टंबल येतं, याचं ब्रेसलेट येतं, तर तुम्ही ब्रेसलेटही वापरू शकता. जर का शक्य नसेल तर असं टंबलही तुम्ही माझ्याकडून मागवू शकता. हा तुम्हाला खूप फायदा देतो, कारण याच्यामुळे तुम्हाला झोप लागते. तुम्हाला जर का म्हणतात ना की सॉरो, ग्रीफ, एन्झायटी, दुःख असेल, दुःखातून तुम्हाला हे बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं. तुमचं हॉर्मोन इम्बॅलन्स झालेले असतील तर ते बॅलन्स करतो. तुम्हाला 1 महिनाभरामध्ये साधारणपणे भूक वगैरे नसेल लागत, तर व्यवस्थितपणे तुम्हाला भूक लागून तुम्ही व्यवस्थितपणे खाता. ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना म्हणतात ना की ज्यांना BP आहे, तर त्यांच्यासाठी तर हा माझ्याकडे खूप गुणकारी ठरला. लोकांना त्यांना प्रॉपर आम्ही ॲफर्मेशन दिल्या, त्यांना आम्ही प्रॉपर इंटेन्शन घातली याच्यामध्ये आम्ही, आणि त्यांना दिलं तर त्यांना खरोखर त्यांचं मन एकदम शांत झालं. तुमचं मन शांत असेल ना तर तुमच्या शरीरामधली जी संप्रेरक आहेत, ज्याला आपण हॉर्मोन्स म्हणतो, ती एकदम बॅलन्समध्ये होतात. ॲटलिस्ट ती बॅलन्समध्ये असतील ना तर तुम्हाला रात्री झोपही चांगली लागते. याच्यामुळे डायजेशन चांगलं होतं. तुम्हाला जी भूक लागायची, जी डायबिटीजमध्ये जो प्रकार असतो जास्त, तर भूक लागायचं प्रमाण कमी होतं. हॉर्मोन बॅलन्स झाल्यामुळे जे जाडे लोक आहेत ते सुद्धा व्यवस्थितपणे आपलं शरीर मेंटेन करायला हळूहळू स्टार्ट करतात. विदिन 6 मंथ टू 9 मंथ्स तुम्ही रेग्युलर याला घेऊन बसलात, तुमच्या मनामध्ये जे काही दुःख आहे ते तुम्ही ह्याला सांगितलं, या ॲमेथिस्टला, तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होतो. इव्हिल आहे तुमच्याकडे, हा तर खरोखर हा म्हणजे ब्रेक होतो. तुमच्याकडे जर का इव्हिल आहे कोणाची येत असेल ना, वाईट नजर, करडी नजर ज्याला म्हटलं जातं, ते जर का येत असेल, किंवा तुमच्याकडे जर का कोणी ब्लॅक स्पेल तुमच्यावर केलेलं असेल, किंवा तुमच्यावरती कोणी ब्लॅक मॅजिक केलेली असेल, किंवा काही तुम्ही येता जाता तुम्हाला कसली बाधा लागली असेल, तर टोटली हा फुटला जातो. हा फुटतो टोटली. कधी कधी एवढी याची ताकद आहे की तो तुम्हाला व्यवस्थितपणे सगळ्यातून बाहेर काढतो. जर का याच्याबरोबर तुम्ही हिलिंगही करू शकता स्वतःचं. हा तुम्ही रात्री डोक्याजवळ घेऊन झोपलात तर पहिले सुरुवातीला 4-8 दिवस तुम्हाला झोप येत नाही, पण 4-8 दिवसानंतर तुम्हाला गाढ झोप लागायला सुरुवात होते. कारण ते सुरुवातीला तुम्हाला रात्री चलबिचल पण होते हा वापरताना मनाची. कारण काय, तर तुमची जी नकारात्मकता असते शरीरामधली, दिवसभरामध्ये तुमच्याकडे जी नकारात्मकता आलेली असते ती तुमची सगळीच्या सगळी निघून जाते याच्यामुळे. तर हा थोडा मोठ्या प्रमाणावरती पण येतो. किंवा काही काही जणांना जर का शुगर वगैरे ज्यांची जास्तच आहे, असे खूप जण आहेत की ज्यांची शुगरच एकदम जी फास्टिंगची शुगर आहे तीच डायरेक्ट 200-300 आलेली आहे, तर त्यांचीसुद्धा 100पर्यंत आणलेली आहे यांनी 1-1 वर्षामध्ये. त्यांनी म्हणजे स्वतःच्या मनातल्या लिटरली गोष्टी सांगितलेल्या आहेत ॲमेथिस्टला. जे पण त्यांची दुःख आहेत ना ती त्यांनी ॲमेथिस्टकडे बोललेले आहेत, आणि त्याच्यानंतर त्यांना 1-1.25 वर्षामध्ये फरक त्यांना इतका जाणवला आहे की आता त्यातले कितीतरी जण व्यवस्थितपणे डाएट कंट्रोल करतायत. काही काही जणांना डाएटच होत नव्हतं, ते डाएटकडे जात होते आणि डिस्ट्रॅक्ट होत होते. म्हणजे एका रुळावरून चालत होते की मला आता डाएट करायचं आहे, मी आता आहार जो घेणार तो एकदम व्यवस्थित आहार घेणार, पण तो आहार घेता घेता त्यांची गाडीमध्येच कुठेतरी घसरत होती. तर ती त्यांची खूप लाईनवर आलेली आहे. खूप जणांना हातपाय दुखायचे बंद झालेले आहेत. बंद झालेत म्हणजे आता हातपाय दुखतात, पण त्यांना जे एकदम जोराजोराच्या पायामध्ये वगैरे कळा येत होत्या ते प्रमाण खूप कमी झालेलं आहे. खूप जणांना पोटात दुखायचं वगैरे जे प्रमाण होतं, डायजेशन होत नव्हतं, साधी साधी खाल्लेली भाजी पोळी त्यांना जमत नव्हती, तर भाजी चपातीसुद्धा त्यांना पचायला लागली व्यवस्थितपणे. पाण्याची खूप जणांना पाणी पिवत नव्हतं, पाणी प्यायची इच्छाच होत नव्हती, तर त्यांनासुद्धा आम्ही याच्यात इंटेन्शन वेगळ्या प्रकारची घालून दिली. मी कोणताही क्रिस्टल जोपर्यंत तुमची डेट ऑफ बर्थ माझ्याकडे येत नाही, किंवा तुमचा फोटो, तुमचं नाव तर माझ्याकडे येतं, पण तुमची डेट ऑफ बर्थ नसेल तुमच्याकडे, मला टायमिंग नाही लागत, पण डेट ऑफ बर्थ तुमची लागते. त्यानुसार त्याच्यात तुम्हाला जे दुःख आहे ते आम्ही जाणून घेतो आणि त्यानुसारच इंटेन्शन घालून देतो, तरच तो वर्क करतो. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी स्वतः राहूची आहे, माझी राहूची दशा आहे. मी स्वतः राहूचा नंबर आहे, मी न्यूमरॉलॉजिस्ट पण आहे. तर मी 4 नंबरचा हा जो माझा न्यूमरॉलॉजीचं नंबर आहे राहूचा, तर ह्याच्यासाठी मी हे कस्टमाइज केलेलं माझ्यासाठी ब्रेसलेट आहे. जे तुम्ही हे पुढचं ब्रेसलेट बघताय ना, पहिलं ब्रेसलेट जे घातलेलं आहे ते,
तर अशी ब्रेसलेटसुद्धा आम्ही कस्टमाइज करून देतो, कारण प्रत्येकाचा असलेला डायबिटीज वेगळा आहे, प्रत्येकाला असलेल्या समस्या वेगळ्या आहेत, प्रत्येकाचा असलेला न्यूमरॉलॉजीनुसार नंबर वेगळा आहे, त्याचा कोणाकोणाचे भाग्यांक आणि मूलांक 1 आहेत. जसं माझा भाग्यांक आणि मूलांक 1 असेल, किंवा दुसऱ्याचा भाग्यांक आणि मूलांक 2 आणि 2च असेल भाग्यांक, 3 आणि 3 भाग्यांक आणि मूलांक असेल, किंवा जर का एखाद्याचा सूर्य जर का एखाद्याचा मूलांक असेल आणि त्याचा 8 भाग्यांक असेल, तर तो सूर्याप्रमाणे चमकेल, पण त्याचा 8 म्हणजे त्याचे वडील आहेत, तो शनी आहे, तर वडील त्याचे सूर्य आहेत, तर त्यामुळे त्यांच्यात नेहमी जी असलेली वादावादी आहे त्यानुसार त्यांचं जीवन पूर्ण अपडाऊन चालतं. तर त्यानुसार आम्ही ती ब्रेसलेट्स वगैरे करून देतो. तर तुम्हाला जर का असं काहीही ब्रेसलेट वगैरे असेल किंवा क्रिस्टलबद्दल काही जाणायचं असेल, तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता. वाजवी दरामध्ये आम्ही तुम्हाला पूजेचे काहीही चार्जेस घेत नाही. आम्ही तुम्हाला वाजवी दरामध्ये हे क्रिस्टल्स वगैरे अवेलेबल करून देतो, ब्रेसलेट्स अवेलेबल करून देतो, किंवा अशा माला अवेलेबल करून देतो. माझ्याकडे टंबल्स आहेत. माझ्याकडे तुम्हाला जर का हवं असेल तर आत्ता माझ्याकडे आत्ताच 2 दिवसापूर्वी मी दिलं आहे पूजा करून, एंजल्स असतात ना आपल्याकडे, तर एंजल्स पण आहेत माझ्याकडे. असे झिबू कॉईनचे टॉवर पण आहेत आपल्याकडे. तर जर का कोणी खूप आजारी असेल आणि त्यांचा आजारच नीट होत नसेल, तर त्याच्यासाठी आम्हाला पहिला आधी तुम्हाला सांगावं लागतं. तर तीही ऑर्डर घेतो आम्ही, ब्लडस्टोनची ऑर्डर. तर ब्लडस्टोनमध्ये सुद्धा आम्ही तसे इंटेन्शन देतो की कितीही आजारी व्यक्ती असेल तर त्याचा आजार 30 ते 40% येऊन थांबतो. अगदी 100% ती व्यक्ती एकदम आजारात आहे तरी त्याच्यात आम्ही इंटेन्शन असे घालतो की ती व्यक्ती 30 ते 40% येते, पण ब्लडस्टोनवरती काम करताना आम्ही खूप प्रिकॉशन घेतो. तर त्यामुळे आमची त्याची फीस थोडीशी जास्त आहे. बाकी आम्ही क्रिस्टलचं कोणतंही जास्त पैसे घेत नाही, पण ब्लडस्टोनसाठी आम्ही प्रॉपर त्याच्यात इंटेन्शन घालतो आणि त्याच्यावरती काम करताना आम्हाला तुमच्या ऊर्जेशी आमची ऊर्जा कनेक्ट करावी लागते. त्यामुळे जसं आपण फोन करतो त्यावेळेला तुम्ही आमच्याशी आणि आम्ही तुमच्याशी कनेक्ट होत असतो ना आपण, तसं आहे. तर त्यामुळे आपण मला क्रिस्टलसाठी कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्याला जर का टॅरो कार्ड रीडिंग हवं असेल तरी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझ्याकडे ॲस्ट्रॉलॉजरही आहे आम्ही. तर ॲस्ट्रॉलॉजीसाठी तुम्हाला काही हवं असेल, जन्मकुंडली बघायची असेल, जन्मपत्रिका मॅच करायच्या असतील तरी आम्ही करून देतो. तर जर का आपल्याला कोणत्याही क्रिस्टलबद्दल आणखी काही नॉलेज हवं असेल तरी आपण माझ्याकडून घेऊ शकता. पती पत्नीचं वगैरे पटत नाही आहे, सॉरी एक दाखवायचं राहिलं, पती पत्नीचं पटत नाही आहे, घरामध्ये आई मुलांचं पटत नाही आहे, आजी आजोबांबरोबर पटत नाही आहे, मित्रमैत्रिणींबरोबर, कलिग ऑफिसमध्ये आपला फायदा घेत आहेत, तर त्यांच्याशी आपण रूढपणे वागतोय किंवा आपल्याला राग येतो, या सगळ्या गोष्टींसाठी हा स्टोन वापरला जातो. तर हा आहे रोज क्वार्ट्स आहे. याने प्रेम वाढतं, तुम्हाला रिस्पेक्ट मिळतो समाजामध्ये, डायजेशनही तुमचं चांगलं होतं आणि ह्या लेडीज जास्त प्रमाणामध्ये याचे दागिनेही वापरतात. तर हा क्रिस्टल खूप चांगला आहे. रोज क्वार्ट्स आहे, त्याने प्रेम वाढतं. याची हंसाचा जोडा येतो, तो तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये ठेवू शकता प्रेम वाढण्यासाठी. तुम्ही तुमच्या लिव्हिंग रूममध्ये हा ठेवू शकता. घरामध्ये चांगलं एकमेकांशी संबंध सगळ्यांचे चांगले राहावेत म्हणून, तुमच्या रिलेटिव्सबरोबर तुमचे संबंध राहावेत. वर्कप्लेसमध्ये हा एवढा मोठे याचे स्टोन्स येतात, हे तुम्ही ठेवू शकता. हा तर माझ्याकडे छोटा टंबल आहे, असे मोठे पण येतात, त्याच्यामध्ये रॉही येतात. हे बघा, हे असे रॉ असतात, असे रॉ येतात, तर हेही तुम्ही ठेवू शकता. हे रोज क्वार्ट्सच आहेत रॉमध्ये, पण हे मोठे येतात. मी हे सॅम्पलसाठी मला ठेवावे लागतात म्हणून छोटे ठेवलेले आहेत. तर तुम्ही हेही वापरू शकता. तर तुम्हाला क्रिस्टलविषयी काही जाणायचं असेल, ब्रेसलेटविषयी तुम्हाला कस्टमाइज करून ब्रेसलेट हवं असेल, प्रेग्नन्सी ब्रेसलेटही माझा खूप चांगल्या प्रमाणावरती प्रतिसाद देते. आणि वैशिष्ट्याची गोष्ट म्हणजे न्यूमरॉलॉजीनुसार आम्ही तुम्हाला वेगवेगळी अशी ब्रेसलेट्स करून देतो जी तुम्हाला सूट होतील आणि ती तुम्हाला चांगल्या प्रकारे पुढे जाऊन कामाला येऊ शकतात, तुम्हाला त्याचा फायदा होतो. तर आणि वेगवेगळे स्प्रेड आहेत, जसं टॅरो कार्डमध्ये आम्ही लव स्प्रेड करून तुमचं संबंध म्हणजे आई मुलाचे संबंध असतील किंवा तुमचे लव रिलेशनशिपचे संबंध असतील किंवा तुम्हाला मनी कुठे ब्लॉकेज होत आहेत, हे सगळं आम्ही सांगतो. तर टॅरो कार्ड रीडिंगसाठी सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर आणि ईमेल ID दिलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.